एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या। कल्याण पूर्वेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। काटे मानवलीच्या सप्तशृंगी चाळी शेजाऱ्यांमधील जुन्या वादातून घरात घुसून मारहाणीचा प्रकार घडलाय। 1 जून रोजी आदिती तायडे यांच्या वडिलांनी घरासमोर पत्र्याचे शेड उभारले। ते शेड आपल्या घरासमोर येत असल्याच्या कारणावरून शेजारी विजया गायकवाड यांच्याशी वाद झाला होता। यापूर्वी दोन्ही बाजूंनी एनसीआर दाखल झाली होती। 5 जून रोजी दुपारी 3:30 वाजता विजया गायकवाड यांची नातवंडे प्रतीक्षा, 16 वर्षीय गुंजन आणि त्यांचा एक मित्र कुर्ल्याहून येऊन थेट तायडे यांच्या घरात घुसले। आमच्या आजीला का मारता म्हणत त्यांनी शिवीगाळ केली आणि आदिती यांचे केस पकडून स्पीकरने कपाळावर मारले। एवढ्यावरच न थांबता त्यांनी आदितीच्या 13 वर्षीय भावालाही उचलून भिंतीवर आपटले। जखमी आदितीला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कोळशीवाडी पोलिसांनी चौघांविरोधात बीएनसीच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलीस हवालदार तडवी या प्रकरणाचा तपास करत आहेत। कारण काहीच नाही, ते आले घरात डायरेक्ट घुसून आम्हाला मारधूर केली। आमचे वडील नसताना घरी कोण होते ते? बाजू शेजारीच होते। त्यांच्या मुलीला कुर्ल्यावरून बोलवले। विजया गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड आणि दीपा गायकवाड आणि त्यांचे 2 पोरं पळून गेले, ते फरार झाले। सर, मी एक व्यावसायिक माणूस आहे, ठीक आहे। घरामध्ये आमचे एक मुलगा, एक मुलगी आणि माझी बायको, आम्ही 4 लोक असतो घरामध्ये। आमच्या घरामध्ये आता आमच्या पावसाळा चालू होणार या कारणाचं आम्ही एक शेड टाकला। तर शेडवरती फक्त पत्रा टच झाले, थोडे पत्र त्यांच्या दिवारला टच झाल्यामुळे त्यांनी आमच्यावरती शिवीगाळ, लहानगान असं बोलणं आणि आत्मघाती हल्ले करण्याचा प्रयत्न केला। पहिल्या दिवशी मी एनसी नोंदली आहे पोलिसांना, पोलिसांनी एनसी दिली। दुसऱ्या दिवशी पण त्यांनी आत्मघाती हल्ला केला आमच्यावरती, आमची खिडकी फोडली। परत दुसऱ्या दिवशी त्या दिवशी इथे आलो पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना मी रिक्वेस्ट केली, सर आमच्या घरावरती हल्ले होत आहेत, तुम्ही काहीतरी आम्हाला सिक्युरिटी द्या, काहीतरी निर्णय लावा या गोष्टीचा। तर त्यांनी आतापर्यंत ह्या गोष्टीला काही थारा दिला नव्हता मला। आज शेवटी दुपारच्या 4-4:30 दरम्यानमध्ये पण आम्हाला ज्या गोष्टी भीती होती ती गोष्ट झाली। आज मी घरी नसताना माझ्या मुलीला, बायकोला, मुलाला, विजया गायकवाड तिची मुलगी, त्याचे नाव मला माहिती नाही, कुर्ल्याला ते राहतात, तिच्या 2 मुली, त्याचे 2 मुलं घेऊन आली ती, आणि माझ्या मुलाला, मुलीला त्यांनी घरात घुसून मारहाण केली। माझी मुलगी 1 महिन्याची बाळपण आहे आणि ती सीझर झालेला आहे आणि तिच्या पोटावरती लाथा, तिच्या डोक्यात त्यांनी स्पीकर टाकला, म्हणजे आत्मघाती हल्ला केला त्यांनी। तर मला फक्त न्याय हवा आहे। माझ्या मुलीला, पोरांना जे मारहाण झाली ना, त्या बाबाला काही नको, फक्त मला न्याय हवा आहे। त्याला कोर्टात शिक्षा व्हायला पाहिजे आणि पुन्हा आमचा हल्ला होऊ नये अशी जबाबदारी घ्यायला पाहिजे पोलिसांनी।